नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण वर्गीकरण म्हणजे काय हा भाग संपवलेला होता. म्हणजेच प्रकरण 2 मधला जो पहिला ए हा घटक आहे तो घटक वर्गीकरण तो आपण पूर्ण केलेला आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण बी हा दुसरा घटक पाहणार आहोत, सारणीकरण किंवा त्याला तक्तीकरण किंवा कोष्टक असं देखील म्हटलं जातं. तर वर्गीकरणानंतरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा किंवा पायरी म्हणजे सारणीकरण किंवा कोष्टक होय. सारणीकरणाला इंग्रजीमध्ये टेबल असंही म्हटलं जातं. कोष्टकातील नोंदी शब्द किंवा आकड्यात स्पष्टपणे मांडलेल्या असतात. कोष्टके विचारपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने तयार केलेली असतात. त्यामुळे कोष्टके मोजक्या शब्दात खूप माहिती सांगून जातात. कारण कोष्टकावरून आपल्याला जी काही माहिती आहे ती कमी ह्याच्या वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपल्याला बरंच काही ही माहिती सांगून जात असतात. त्यामुळे सहजरित्या आणि परिणामकारक आणि आकर्षक पद्धतीने आपल्याला माहिती आणि आकडेवारीचं सादरीकरण करता येऊ शकते. आणि त्या अनुषंगाने सारणीकरण हा वर्गीकरणानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो. सारणीकरण म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या. माहितीचे वर्गीकरण केल्यानंतर उभ्या आणि आडव्या ओळीत कोष्टक रूपाने माहिती मांडणे किंवा माहिती सांगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सारणीकरण होय. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे, अभ्यासासाठी आवश्यक असणारी माहिती उभ्या व आडव्या रकान्यात व्यवस्थित क्रमबद्ध रीतीने व संघटित स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी किंवा सादर करण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे सारणीकरण होय. तर आपण पाहिलं की वर्गीकरणामध्ये आपण विशिष्ट गुणधर्म किंवा साम्य अथवा भेद म्हणजे समानता अथवा फरक विचारात घेऊन आपण काय करत असतो, तर त्या पद्धतीनं आपण एकंदरीत माहितीचे किंवा आपण जे काही आकडेवारी गोळा केलेली आहे त्याचे वेगवेगळे गट तयार करत असतो. आणि हेच जे तयार केलेले गट आहे ते विशिष्ट पद्धतीनं जेव्हा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला सारणीकरण असं म्हटलं जातं किंवा कोष्टक असं म्हटलं जातं. तर सारणीकरण किंवा कोष्टक हे आपल्याला अगदी कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये खूप काही माहिती सांगून जात असते. तर हा सारणीकरण किंवा कोष्टक म्हणजे काय तो भाग आपण पाहिलेला होता. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे सारणीकरण किंवा कोष्टक, सारणीची रचना किंवा भाग. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सारणीची रचना किंवा भाग, तर याच्यामध्ये सारणीचे एकूण 8 भाग किंवा 8 पद्धतीनं सारणीची रचना तयार होत असते. एक म्हणजे सारणी क्रमांक. आपण अभ्यास विषयाला सुरुवात केल्यानंतर आपल्या अभ्यासामध्ये किंवा संशोधकाला अभ्यास विषयाच्या निमित्तानं समजा अनेक कोष्टकं किंवा अनेक सारण्या तयार करायच्या आहेत, अनेक टेबल जर त्याला तयार करायचे असतील तर मग संशोधक काय करतो, तर समजा त्याला एकूण 20 टेबल तयार करायचे असतील, प्रत्येक टेबलमध्ये त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती व्यक्त करायची असेल किंवा मांडायची असेल तर तो सारणी म्हणजे त्याला क्रमाने तो जे टेबल तयार करणार आहे किंवा तो जी कोष्टकं तयार करणार आहे त्या कोष्टकाला त्याला क्रमांक द्यावे लागतात. त्यामुळे टेबल क्रमांक 1, टेबल क्रमांक 2, टेबल क्रमांक 3 अशा पद्धतीनं संशोधक सोयीनुसार त्याला आणि त्याच्या अभ्यास विषयाच्या गरजेनुसार त्याला क्रमांक देणे भाग पडते. कारण पुढं त्याला कधीतरी कुठेतरी संदर्भ द्यावा लागतो की ही माहिती टेबल क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे किंवा टेबल क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे किंवा टेबल क्रमांक 3 मध्ये ही माहिती दिलेली आहे. या पद्धतीनं त्याला सारणीला क्रमांक द्यावा लागतो किंवा टेबलला त्याला क्रमांक द्यावा लागतो. त्यानंतर शीर्षक, संशोधकाने जे काही टेबल तयार केलेले आहे किंवा जे काही कोष्टक तयार केलेले आहे त्या कोष्टकाचं संक्षिप्त वर्णन करणारं त्याला टायटल किंवा नाव त्याला देणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला काहीतरी शीर्षक दिलं पाहिजे, काहीतरी नाव दिलं पाहिजे. म्हणजे हे कोष्टक कोणत्या प्रकारची माहिती व्यक्त करणार आहे. उदाहरणार्थ समजा आपण एकूण लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुष प्रमाण दाखवणार असेल तर आपल्याला वरती टेबलला नाव द्यावं लागेल की स्त्री पुरुष प्रमाण किंवा साक्षरता निरक्षरता किंवा ग्रामीण शहरी लोकसंख्या किंवा भारतात जन्मदर आणि मृत्यूदराचे प्रमाण. म्हणजे त्या कोष्टकामध्ये आपण कोणत्या प्रकारची माहिती व्यक्त करणार आहोत त्या पद्धतीनं त्या टेबलला आपल्याला शीर्षक किंवा त्या टेबलला आपल्याला नाव द्यावं लागतं. म्हणजे टायटल आपल्याला त्या ठिकाणी देणं भाग असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे शीर्षक टीप.
तर आपल्याला आपलं कोष्टकाचं आपण जे नाव देणार आहोत ते अति लांबलचक असता कामा नये. तर आपल्याला सुरुवातीला आपण जे मुख्य शीर्षक देणार आहोत ते आपल्याला दिल्यानंतर अजूनही आपण आपल्याला त्यामध्ये जर स्पेशली काय सांगायचं असेल, विशेष काय आपल्याला जर सांगायचं असेल तर ते आपण शीर्षक टिपमध्ये देऊ शकतो. उदाहरणार्थ समजा आपण शेती उत्पादन किंवा औद्योगिक उत्पादनासंदर्भामध्ये जर आपण टेबल तयार केलेलं असेल तर शीर्षक टिप आपलं काय येईल, गेल्या 5 वर्षातील किंवा 10 वर्षातील शेती उत्पादन किंवा औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन असं आपलं शीर्षक झालेलं आहे. आता शीर्षक टिपमध्ये आपण काय करणार आहोत, तर हे उत्पन्न आपण कोणत्या एककामध्ये मोजणार आहोत तर त्यासाठी आपल्याला शीर्षक टिप द्यावी लागेल. म्हणजे आपल्याला ते उत्पादन आपण कोणत्या मापनाने मोजणार आहोत, त्या म्हणजे उत्पन्न आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला कोटी रुपयांमध्ये किंवा लाखामध्ये दाखवावं लागेल, किंवा उत्पादन जर आपल्याला मोजायचं असेल तर टन किंवा किलो अशा पद्धतीनं आपल्याला ते मापन दाखवावं लागेल. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये शेतमालाचं उत्पादन एवढ्या टनामध्ये झालेलं आहे किंवा एवढं क्विंटल झालेलं आहे, अशा पद्धतीनं आपल्याला टायटल द्यावं लागेल. किंवा समजा आपण भारतातील किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अभ्यास जर संशोधक करणार असेल तर आत्महत्येचा अभ्यास हे शीर्षक येईल. आणि शीर्षक टिपमध्ये स्पेशली आपण कुठल्या भागातला अभ्यास करणार आहोत, उदाहरणार्थ मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, म्हणजे आपण स्पेशली मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणार असेल तर आपल्याला त्या पद्धतीने शीर्षक टिप द्यावं लागेल. त्यानंतर स्तंभमतळा आणि पंक्तिमतळा, म्हणजे टेबल किंवा कोष्टक हे उभ्या आणि आडव्या रकान्यामध्ये तयार करावं लागतं. तर स्तंभमतळा म्हणजे कॉलम. तर या पद्धतीनं आपल्याला एकाखाली एक आपण ज्या ओळी तयार करतो किंवा ज्या पंक्ती आपण तयार करतो किंवा त्याला म्हणजे आपल्याला उभ्या ओळीमध्ये काय दाखवायचं आहे आणि आपल्याला आडव्या ओळीमध्ये काय दाखवायचं आहे, त्यासाठी आपण कॉलम आणि रो तयार करतो. म्हणजे आपल्याला 5 कॉलम तयार करायचे असतील किंवा समजा स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला दाखवायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी उभे 2 कॉलम तयार करायला लागतील. आणि पंक्तिमतळा म्हणजे आपण 10 वर्षातली जर लोकसंख्येची आकडेवारी दाखवणार असेल तर आपल्याला 10 आडव्या ओळीमध्ये हे कोष्टक तयार करायला, म्हणजे 2 उभ्या ओळी आणि 10 किंवा 5 आडव्या ओळी अशा पद्धतीनं स्तंभमतळा आणि पंक्तिमतळा. स्तंभमतळा म्हणजे उभे कॉलम आणि पंक्तिमतळा म्हणजे आडव्या रेषा किंवा आडव्या पद्धतीनं आपण ते रो तयार करत असतो. त्यानंतर सारणीचा कप्पा हा सारणीचा मुख्य भाग मानला जातो की ज्यामध्ये आपण सर्व महत्त्वाची जी काही माहिती आहे ती माहिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर पुढचा आहे भाग तो म्हणजे तळटीप. जर आपल्याला सारणीला तळटीप द्यायची असेल म्हणजे ही आकडेवारी आपल्याला आपण कोणत्या वर्षातली घेतलेली आहे किंवा कशा पद्धतीनं आपण ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर आपल्याला काही महत्त्वाची सूचना जर द्यायची असेल कोष्टकाच्या संदर्भामध्ये तर आपण कोष्टकाच्या खाली म्हणजे कोष्टक पूर्ण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी तळटीप देऊ शकतो. तळ म्हणजे खालचा भाग. तर कोष्टकाच्या खालच्या भागामध्ये आपण आपल्याला जर काही अजून कोष्टकाबद्दल काही विशेष माहिती सांगायची असेल तर ते आपण तळटिपेमध्ये देऊ शकतो. आणि 8वा भाग आहे तो म्हणजे संदर्भ किंवा आधार. आता कोष्टकामध्ये आपण जी काही माहिती किंवा आकडेवारी घेतलेली आहे ती माहिती किंवा आकडेवारी आपण कशामधून घेतलेली आहे, म्हणजे त्यासाठी आपण कोणता संदर्भ वापरलेला आहे, कोणता आधार आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, तर तो संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. उदाहरणार्थ लोकसंख्येची आपण माहिती देणार आहोत, स्त्री पुरुष प्रमाण असेल, साक्षर निरक्षरता असेल किंवा शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या असेल, तर ही माहिती आपण कशामधून घेतलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला संदर्भ, समजा आपण ही माहिती 2011च्या जनगणना अहवालामधून घेतलेली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी संदर्भ सांगता येतो की जनगणना अहवाल 2011 अशा पद्धतीने. किंवा एखाद्या पुस्तकामधून, एका ग्रंथामधून, एखाद्या मासिकामधून जर आपण ही माहिती घेतलेली असेल तर त्या पुस्तकाचं नाव किंवा त्या ग्रंथाचं नाव म्हणजे आपण ज्यामधून ही माहिती घेतलेली आहे त्याचा संदर्भ आपल्याला कोष्टकाच्या शेवटी द्यावा लागतो. कारण संदर्भ किंवा आधार दिल्यामुळे आपण कोष्टकामध्ये दिलेली माहिती ही अचूक आहे किंवा खरी आहे हे म्हणजे त्या ठिकाणी त्याची अधिक स्पष्टता दिसून येते. किंवा आपण जी काही माहिती आणि आकडेवारी सांगितलेली आहे ती विश्वसनीय आहे कारण त्याला आपण काहीतरी संदर्भ किंवा आधार दिलेला आहे. म्हणजे आपण कोष्टकामध्ये दिलेली माहिती अधिक विश्वसनीय व्हावी, खरी वाटावी या अनुषंगाने कोष्टकाला संदर्भ किंवा आधार
द्यावा लागतो. तर अशा पद्धतीनं सारणीकरण किंवा कोष्टकाची रचना किंवा त्याचे वेगवेगळे भाग म्हणजे या वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपलं कोष्टक तयार होत असते. आता यानंतरचा आपला महत्त्वाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सारणीचे उद्दिष्टानुसार प्रकार. इथं तिसरी स्लाईड तयार केलेली होती पण काही कारणास्तव ती म्हणजे ती आलेली नाही. तर तुम्हाला जो तिसरा भाग आहे सारणीचे प्रकार तो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवला जाईल. आता फक्त या ठिकाणी लेक्चर देणार आहे ते ऐका आणि सारणीकरणाचे जे प्रकार आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवले जातील. त्यामुळे आता फक्त तुम्ही ऐका आणि नंतर त्या ग्रुपवरती तुम्हाला जेव्हा माहिती दिली जाईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही ती वाचा. तर सारणीचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे सारणीचे उद्दिष्टानुसार प्रकार म्हणजेच कोष्टकाचे प्रकार. आता कोष्टक तयार करत असताना आपण काहीतरी उद्देश किंवा काहीतरी हेतू आपण आपल्या मनामध्ये ठेवत असतो आणि त्या उद्दिष्टानुसार आपण ती सारणी तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ समजा भारतामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुष प्रमाण किती आहे म्हणजे आपल्याला आपला हे कोष्टक तयार करण्यापाठीमागे आपला उद्देश काय आहे की भारतामध्ये 1000 पुरुषांपाठीमागे स्त्रियांचे प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागलेले आहे. तर हे स्त्रियांचे प्रमाण कशा पद्धतीने कमी होत आहे ते दाखवणे हा आपला उद्देश आहे म्हणजे हा आपला हेतू आहे. म्हणजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काय करत असतो तर जी सारणी किंवा जे कोष्टक तयार करतो त्याला उद्दिष्टानुसार सारणी असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं कोष्टक तयार करण्यापाठीमागे काहीतरी उद्देश असतो, काहीतरी उद्दिष्ट असतो, काहीतरी हेतू असतो आणि त्यानुसार आपण कोष्टक तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजे सारणीचे स्वरूपानुसार प्रकार. स्वरूपानुसार सारणीचे एकूण 4 प्रकार सांगितले जातात. एकमार्गी सारणी, द्विमार्गी सारणी, त्रिमार्गी सारणी आणि बहुमार्गी सारणी. एकमार्गी सारणी याचा अर्थ आपण जी काही माहिती आणि आकडेवारी गोळा केलेली आहे त्यातला एखादाच गुणधर्म विचारात घेऊन जर आपण कोष्टक तयार केलेलं असेल तर त्याला एकमार्गी कोष्टक किंवा एकमार्गी सारणी असं म्हटलं जातं. म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष प्रमाण दाखवायचं असेल तर आपण काय करतो तर स्त्री आणि पुरुष म्हणजे आपण एकच गुणधर्म घेतलेला आहे तो म्हणजे लिंग. हा एक गुणधर्म आपण घेतलेला आहे आणि लिंगानुसार आपण काय केलेलं आहे लोकसंख्येची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे, स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण. तर त्याला एकमार्गी सारणी असं म्हटलं जातं. द्विमार्गी सारणीमध्ये आपण 2 गुणधर्म विचारात घेऊन कोष्टक तयार करण्याचा प्रयत्न करतो. आता 2 गुणधर्म म्हणजे काय तर एक आपण बघितलं की एकमार्गी सारणीमध्ये आपण लिंग हे एक वैशिष्ट्य विचारात घेतलेले आहे आणि द्विमार्गी सारणीमध्ये आपण काय केलेलं आहे तर स्त्री पुरुष प्रमाण आणि त्यामध्ये परत आपण घेतलेला आहे दुसरा गुणधर्म घेतला आपण तो म्हणजे साक्षरता आणि निरक्षरता. तर स्त्री पुरुष प्रमाण स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण किती आहे आणि पुरुषांमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे. म्हणजे आता आपण कोष्टकामध्ये 2 पद्धतीनं माहिती देणार आहे स्त्री आणि पुरुष आणि स्त्रियांचे साक्षरता निरक्षरतेचे प्रमाण आणि पुरुषांचे साक्षरता निरक्षरतेचे प्रमाण. त्यानंतर त्रिमार्गी सारणीमध्ये आपण एकूण 3 गुणधर्म विचारात घेतो. ते 3 गुणधर्म आपण कोणते विचारात घेतो तर आत्ताच उदाहरण घेऊया की स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता निरक्षरता प्रमाण आणि तिसरा गुणधर्म आपण घेतला की ग्रामीण आणि शहरी म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण, साक्षर स्त्रिया निरक्षर स्त्रियांचे प्रमाण किती आहेत आणि शहरी भागामध्ये राहणाऱ्या पुरुष लोकसंख्येचं प्रमाण किती आहे. म्हणजे आपण इथं ग्रामीण शहरी, साक्षरता निरक्षरता आणि स्त्री पुरुष असे 3 गुणधर्म विचारात घेऊन जर सारणी तयार केली असेल तर त्याला त्रिमार्गी सारणी असं म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार तो म्हणजे बहुमार्गी सारणी. बहुमार्गी सारणीमध्ये आपण 3 पेक्षा जास्त गुणधर्म विचारात घेऊन जर आपण कोष्टक तयार केलेले असेल मग त्याच्यामध्ये आपण वयोमानानुसार विभागणी करू शकतो किंवा आपण ह्याच्यावरून उंचीवरून आपण त्या लोकसंख्येचं विभाजन करू शकतो. म्हणजे कोणताही एखादा क्रायटेरिया अजून आपण विचारात घेतो, अजून आपण काही गुणधर्म विचारात घेतो आणि त्या गुणधर्माच्या आधारे आपण सारणी किंवा कोष्टक तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हटलं जातं बहुमार्गी सारणीकरण. म्हणजे 3 पेक्षा जास्त गुणधर्म जर आपल्याला दाखवायचे असतील तर त्याला बहुमार्गी सारणी असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सारणीचे पद्धतीनुसार प्रकार. सारणीचे पद्धतीनुसार एकूण 2 प्रकार सांगितले जातात, हस्त सारणीकरण आणि यांत्रिक सारणीकरण. तर हस्त सारणीकरण याचा अर्थ एखादे कोष्टक
किंवा टेबल तयार करण्यासाठी जर आपण हाताचा वापर केला असेल, म्हणजे हाताच्या सहाय्याने जर आपण कोष्टक किंवा टेबल तयार केलेलं असेल, म्हणजे पट्टी पेन्सिल घेऊन किंवा फळ्यावरती आपण खडू घेऊन पट्टी घेऊन जर आपण हाताने सारणी तयार करण्याचा किंवा हाताने कोष्टक तयार करण्याचा जर आपण प्रयत्न केलेला असेल तर त्याला काय म्हटलं तर हस्त सारणीकरण. आणि ह्यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे यांत्रिक सारणीकरण. तर ही सारणी किंवा हे कोष्टक किंवा हे टेबल आपण हाताच्या साहाय्याने तयार न करता यंत्राच्या साहाय्याने तयार केलेलं असेल तर त्याला यांत्रिक सारणीकरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आज आपण बघतो की कॉम्प्युटरसारखी यंत्र आज आपल्या समोर आहेत, मोबाईलसारखी यंत्र आपल्या समोर आहेत. म्हणजे आपण कोष्टक किंवा सारणी किंवा टेबल आपण हाताच्या साहाय्याने तयार न करता जर आपण मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती जर तयार केलेलं असेल तर इथं आपण यंत्राचा वापर केला आहे. म्हणजे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल तर ही यंत्र आहेत आणि त्या यंत्राचा आधार घेऊन जर आपण कॉम्प्युटरवरती वगैरे जर असं कोष्टक किंवा टेबल तयार केलेलं असेल तर त्याला काय म्हटलं तर यांत्रिक सारणीकरण. तर अशा पद्धतीने सारणीकरणाचे उद्दिष्टानुसार, स्वरूपानुसार आणि पद्धतीनुसार वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीनं आपलं जो बी हा घटक आहे तो या ठिकाणी आपला संपलेला आहे. आणि पुढचा एक भाग आपण पाहणार आहोत आलेख किंवा ग्राफ. आणि तो भाग झाला की आपण आपलं दुसरं प्रकरण ह्यामध्ये पेपरमधलं संपतं आणि आपण पुढं पेपर नंबर आपला जो 12 राहिलेला आहे त्यातला भाग तो आपण सुरू करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे जे भाग आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितले जातील आणि नंतर तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोच केलं जाईल. तर अशा पद्धतीनं आपण पेपर नंबर 15 मधलं जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणामधला बी हा सारणीकरण किंवा कोष्टकाचा जो भाग आहे तो आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा एकदा सूचना आहे की अजूनही विद्यार्थ्यांनी कोणी जर फॉर्म भरलेले नसतील परीक्षेचे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.